राज्यात मनसे आणि भाजपची युती होणार का अशा प्रकारच्या चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत। मनसे शिष्टमंडळ आणि फडणवीसांच्या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। लोकसभा निवडणूक भाजप मनसे एकत्र लढणार का या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत आणि याच संदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन सावंत यांनी। सोबत मनसे नेते संदीप देशपांडे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सर, आपण देखील या बैठकीत होतात, नेमकी ही बैठक कशावर आधारित होती आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर सर्वत्र आता चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे भाजप आणि मनसेच्या युतीची। मुळात काल अशी कुठली बैठक आयोजित केली गेलेली नव्हती। आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली होती आणि ती एक सदिच्छा भेट होती। आपल्याला माहित असेल अनेक वेळेला ते सन्माननीय राजसाहेबांना भेटत असतात, साहेब त्यांना भेटत असतात, शिंदे साहेबांना भेटत असतात, शिंदे साहेब त्यांना भेटत असतात। एक सदिच्छा भेट घेण्याचं ठरलं होतं। त्याप्रमाणे मी सन्माननीय नांदगावकर साहेब आणि सरदेसाई साहेब आम्ही जाऊन त्यांची सदिच्छा भेट मेघदूत इथे घेतली। मात्र सदिच्छा भेट जरी असेल तरी राजकीय लोक होती तिथे, त्यामुळे राजकारणातल्या काही गोष्टी आल्या असतील प्रामुख्याने पुढे, किंवा कोणत्या तरी विषयावर देखील चर्चा झाली असेल। नेमकी काय चर्चा होती ती? मला वाटतं काय सगळ्याच काही चर्चा मला तुम्हाला सांगता येणार नाही, कारण शेवट कसं असतं की सदिच्छा भेटीतले राजकीय लोक भेटल्यावर काही त्यांच्यामध्ये बोलाचाली होतेच, पण मुळात एक चांगल्या इच्छेने ती घेतलेली भेट होती असं आहे। शेवट भाजप असेल किंवा शिंदे शिवसेना असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष असेल, आमची विचारधारा साधारण सेम आहे, त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होत असते। नक्कीच। मात्र पुन्हा एकदा हा प्रश्न येतोय की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीची चर्चा सुरू होते, निवडणुका सुरू होतात, निवडणुका संपतात, निकाल जाहीर होतात, मात्र परत तो विषय थांबतो। आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा भाजप आणि मनसे युतीची चर्चा सुरू होते आणि ही पहिली वेळ नाही, यापूर्वी देखील झाली होती। तर या चर्चेला ह्या वर्षी तरी पूर्णविराम लागेल का? मुळात मी तुम्हाला सांगितलं की आम्ही कुठली युतीची चर्चा करायला गेलो नव्हतो, आम्ही सदिच्छा भेट घ्यायला गेलेलो। तर चर्चा तुमच्याकडनं होत आहेत, काही लोकांमधनं होत आहेत, तर सगळ्या चर्चा करणाऱ्यांना तर उत्तर देता येत नाही। फक्त आमचा उद्देश काय होता तो मी तुम्हाला सांगितलं, आम्ही त्यांना सदिच्छा भेट घ्यायला त्यांची गेलो होतो। नक्कीच आपण पाहिलं आपल्याबरोबर मनसे नेते संदीप देशपांडे होते, यांनी देखील या बैठक झाली, बैठकीमध्ये सदिच्छा भेट होती असं देखील सांगितलं। तरी येणाऱ्या काळात हिंदुत्वाचा मुद्दा धरून चालणारे किंवा हिंदुत्वाला मानणारे हे दोन नेते एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडेसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, दादर।